तर सलामी जोडी दोन्ही संघाचे संगणक आपण आपले राखीव खेळाडू पाठवले दोन्ही राखीव खेळाडूचं आगमन कॉमेंट्री बॉक्समध्ये। तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण एकीकडे जयेश पाटील तर दुसरीकडे पाहतोय आपण जय बजरंग गोडसे, सूरज केणे त्याच्या समेत हरेश, संकेत सारखे दिग्गज फलंदाज या संघाकडे। हरेश केणे आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण संकेत मात्रे, ज्यांनी या भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक पटकावण्याचं कीर्तिमान ज्यांनी स्थापित केलं होतं। जय बजरंग व सरपंच चषक आपल्या होम ग्राउंडवर गोडसी संघाच्या माध्यमातून तो जे एक डेंजरस फलंदाज आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय। तर सामन्याला सुरुवात होताना जावेद फरीद सरांचा इशारा येतोय, पाहूया क्षेत्ररक्षण हरेशसाठी बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ शॉट, थर्ड मॅन। तर पहिला चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट, पहिला चेंडू अतिशय चांगला धमाका क्लिअर होईल का पाहायचे, पण फक्त इथं मात्र प्रयत्न खूप होता आणि पहिल्या चेंडूवर षटकार। सुरुवात पाहतोय आपण हरेश केणेच्या बॅटमधून एक जबरदस्त हा धमाका पहिल्या चेंडूवर, निर्णय जो घेतला होता नाणेफेक जिंकून तो स्वार्थ ठरवताना पहिल्या चेंडूवर। याच पात्र हुकचा फटका खाली क्षेत्रामध्ये, चेंडू फरार होईल लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार हा चौकार। कालच्या दिवसापर्यंत जर पाहिलं आपण तर 222 चौकार लगावले होते आणि या षटकाराचा जर आपण अक्षरशः आकडा पाहिला तर 453। आज किती लागणार हे कीर्तिमाने पाहिजे आणि प्रत्येक चेंडूवरची माहिती एका चांगले उत्कृष्ट गुणलेखक LPG गायकवाड यांच्या माध्यमातून प्राप्त होताना गोलंदाज सज्ज होतोय राईट आर्म ऑफ द विकेट। अजून एक चांगला धमाका का सुपर शॉट आहे, आउट ऑफ पार्क षटकार। आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळतोय। मच्छिंद्र पाटील जर विचार केला आपण पहिल्या 3 चेंडूवर काय झकास अप्रतिम अप्रतिम ही फटकेबाजी पाहायला मिळते। हरेश हार्ट ऑफ गोडसे म्हणून ज्याचं नाव आहे आणि तालुका क्रिकेटचे एक मात्ताबरोबर फलंदाज म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे तो गोडसेचा हा एक अतिशय चांगला सलामीचा फलंदाज, एक जबरदस्त फटकेबाजी पाहतोय। दुसरा षटकार हरेशच्या बॅटमधून संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती तब्बल 16। काल एक कीर्तिमान आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं, 4 षटकामध्ये तब्बल 118 धावा कुठून काढल्या होत्या दंताराजा खारबाव संघाने। आणि इथं मात्र 4 दिशेकडे पाऊल ठेवताना पाहतोय आपण जय बजरंग गोडसे ये संघाचे सलामीचे फलंदाज। अप्रतिम वातावरण पाहता आपण, खूप छान वातावरण, सूर्याची कोमल किरण मैदानावर आणि अशा स्थितीमध्ये पहिला सामना दोन दिग्गज संघामध्ये गावदी स्पोर्ट ओवली विपक्ष जय बजरंग गोडसे ये। पाहतोय आपण मिड ऑफला इथं मात्र क्षेत्ररक्षण करताना जयेश पाटील, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑन बाउंड्री आणि डीप मिड विकेट। वापशी इथं मात्र करावी लागेल, गोलंदाज राजदीप याला एक वेगवान गोलंदाज म्हणजे जी खऱ्या अर्थाने ओळख आहे ओवली संघाच्या माध्यमातून। पहिल्या 3 चेंडूवर मात्र महागडा ठरतोय पुढचा चेंडू, यास मात्र पुल करायचं होतं। नियंत्रण फटक्यामध्ये पाहिलं आपण शॉर्ट मिड विकेट एजंटकडे चेंडू ट्रायल होतोय आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करतोय हरेश केणे। संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती आता मात्र जर पाहिले आपण 17। एक जबरदस्त सुरुवात या वर्षीच्या हंगामामध्ये जर विचार केला आपण भिवंडी ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून तर पहिलं अर्धशतक ज्यांनी पूर्ण केलं होतं संकेत मात्र एक डेंजरस फलंदाज म्हणजेची ओळख आहे गोडसी संघाच्या माध्यमातून। यावेळेस पाहता कोलर टप्प्याचा चेंडू चांगला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही। स्वतः गोलंदाज जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत मात्र संकेत मात्रे व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय। संघात धावसंख्या पुढे सरकते ती 18। 4 षटकाचा सामना आहे। हरेश व्यक्तिगत जर पाहिलं आपण 2 षटकार एका चौकार आणि 17 या धावसंख्येवर फलंदाजी करताना संघ नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजी करण्याचा एक निर्णय जो घेतला होता तो योग्य ठरवताना पाहतोय पहिल्या षटकामध्ये. याच पात्र अजून एक चांगला फटका, हुकचा फटका आहे, प्रयत्न खूप छान स्कोरलेक रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना पाहतोय. कौतुक करताना तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचं करायला पाहिजे ज्या प्रकारे 2 धावा वाचवले आपल्या संघासाठी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र बिनबाद 20. निश्चित जाऊया आपण मच्छिंद्र पाटील सराकडे. निश्चित स्वागत आहे मच्छिंद्र पाटील सर आपलं मनपूर्वक. Thank you. Thank you, Sunil. Good morning. A very good morning to all of you present here. It is 9:30. Beautiful atmosphere for cricket. Early morning. Now Moiser is there. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की सुनील ज्या पद्धतीने नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे त्याला अगदी सार्थक अशी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दमदार सुरुवात, मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन. व्हॉट अ यूज ऑफ पॉवर प्ले, ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम द ओपनर प्लेस. सुनील आणि जिथं एका धाडसी निर्णय म्हणावा लागेल आणि धाडसी निर्णय का घेतलाय हे सांगून जातोय या पहिल्या षटकामध्ये हरेश के यांनी. का जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात आहे. ही सरासरी जर कायम ठेवली या संघाने तर मात्र 80चा आकडा एक खूप मोठा आकडा मानला जाईल एक मोठ्या संघाच्या अगेन्स्ट. तर गोलंदाजी करण्यासाठी दुरांत्या टोकाकडनं गोलंदाज संकेत, समोर आहे फलंदाज संकेत. दोन्ही एकाच नावाचे 2 खेळाडू. संकेत दुरांत्या टोकाकडनं पहिल्या चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. याच पाहता पहिला चेंडू अप्रतिम नाही आहे कारण की टप्प्यापर्यंत पाहिला आपण खूपच बाहेर हवेत वळतोय चेंडू. पंचाची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. खराब सुरुवात करतोय गोलंदाज संकेत. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 21. पुरुषोत्तम इंटरप्राइजेस आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या माध्यमातून BC चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन. पुढचा चेंडू याच पात्र लोअर फुल टॉस बनवले चेंडूला. स्कोरलेक रिजनकडे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त संकेत 1 धाव पूर्ण करतोय. या एका धावीनी संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 22. यानंतर जो सामना होणार आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या संगणकाने इथं मात्र टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. जय बजरंग गोडसे बी, विपक्ष बॉय प्रेम, केवणी दिवे संघाचा संगणक. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण कारण की पहिल्या पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी हरीश किनेच्या बॅटमधून पाहायला मिळाली. डेथ बॉलचा इशारा रनअपमध्ये चुकते. परत आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर जाताना इथं मात्र गोलंदाज 2 दिग्गज संघामध्ये आपण सामना पाहतोय. गावदी स्फोट ओवली विपक्ष जय बजरंग गोडसे. पहिल्या सामन्याच्या दिवसातला पुढचा चेंडू याच पात्र पुल केलाय. अतिशय जबरदस्त शॉट पाहतोय आपण. चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या वरतून. षटकार आणि जिथं मच्छिंद्र पाटील सर मी एवढंच म्हणेन की लहान चेंडू आणि त्यावर मोठा फटका असे लहान चेंडू जर टाकले आपण तर हरेश सारखं एक मजबूत फलंदाज म्हणून खेळपट्टी ज्याचं नाव आहे. लेलया हा पुलचा शॉट पाहिला आपण मिड विकेटच्या वरतून भिरकावलंय 6 धावासाठी. एक जबरदस्त फटकेबाजी करताना तिसरा षटकार हरेशच्या बॅटमधून. यावेळेस पात्र सोडून देतोय चेंडूला कारण की लाईन मध्ये कुठे आहे उजाष्टीच्या खूपच बाहेर. पंचाची हात दोन्ही समांतर रेषेत आणि अजून एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 29. एक विशाल धावसंख्येकडे इथे मात्र वाटचाल करताना जय बजरंग गोडसे हे हा संघ. याच पात्र काय सुपर शॉट आहे सरळ बॅटनी. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण हरेश किनेच्या बॅटमधून. काय एका क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका खेळतोय सरळ बॅटनी डाऊन द ग्राउंड. अप्रतिम अप्रतिम एक A1 क्वालिटीचा हा दर्जेदार षटकार वसूल करतोय. आणि व्यक्तिगत संघाची धावसंख्या जर पाहिली आपण मच्छिंद्र पाटील तर 35 आणि त्यामधून 31 धावसंख्येवर हा फलंदाज फटकेबाजी करतोय. एक अतिशय छान डाव साकारताना आपल्या संघासाठी. विखुरलेलं क्षेत्ररक्षण परत पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक जागा बनवले. यास पात्र
चांगला चेंडूची हाताळणी, छान वापशी करतोय. अशा चेंडूची आवश्यकता असलेल्या गावदी स्पोर्ट ओवली संघाला जर 60च्या आतमध्ये रोखायचं असेल जय बजरंग गोडसे संघाला. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 35 बिनबाद. एक चांगली मजबूत सुरुवात गोडसे संघाची. याच पात्र जवळपास फ्लॅटेड चेंडू होता. एक चोरटी धाव इथं मात्र खूप वेगात पूर्ण करताना बाईकच्या स्वरूपात. आणि याचबरोबर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 36. आतापर्यंत या स्पर्धेचा जर विचार केला आपण 6 फलंदाजांनी अर्धशतक ठोकलेलं आहे. त्यामध्ये कालच्या दिवसामध्ये 13 चेंडूमध्ये 60 धावाची काय एक आक्रमक खेळी साकारली होती जनता राजा खारबाव संघाचा मयूर तेरे यांच्या बॅटमधून. त्यानंतर अलोक मुकादम 17-65. त्यानंतर मात्र अक्षय 18 चेंडू 73 धावा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर मजिंदर पाटील सर आपण पाहतोय या बीसी चॅम्पियन ट्रॉफीचा. त्यानंतर अक्षय पाटील वडपे संघाचा 15 चेंडू 54. त्यानंतर पाहतोय आपण पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाचा कृपेश 16 चेंडूमध्ये 52 धावाची एक अतिशय छान खेळी साकारली होती. आणि राजनुरी संघाचा केतन मात्रे 16 चेंडूमध्ये 56 धावा. जाऊया आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू ज्यावेळेस पाहता टप्पापर्यंत खूपच जास्त चेंडू बाहेर वळतोय. पंचाचे हात दोन्ही समांतर रेषेत. अजून एक वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत मात्र बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 37. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथं मात्र स्वार्थ ठरवताना पाहतोय गोडसे संघाची सलामी जोडी. याच पात्र का जबरदस्त फटका पाहतोय आपण. भिरकावलाय चेंडूला मिड विकेटच्या वरतून आउट ऑफ पार्क उत्तुंग षटकार. किती हाय क्वालिटीचं क्रिकेट पाहतोय आपण मजिंदर पाटील सर. ज्या प्रकारे गोडसेचं मोठं नाव आहे. भिवंडी नव्हे तर आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर जरी गेलाय हा संघ तर चांगली कामगिरी करतोय. हे पुन्हा एकदा परत सिद्ध करताना गोडसे संघ. सुपर 43 धाबा प्रश्नच नाही. सुनील ज्या पद्धतीने नाणेफेकी जिंकून का फलंदाजी स्वीकारली याचं अचूक उत्तर दिले मी म्हणेन. सकाळच्या या थंडगार वातावरणामध्ये विकेट जर आपण पाहिले तर कॉन्क्रीट विकेट आहे. त्यावेळी प्रश्नच नाही आहे. मोईसरच्या मैदानावरती अप्रतिम सुपर स्टार्ट फ्रॉम द मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समन सुनील. एक दमदार सुरुवात इथं मात्र गोडसे संघाच्या माध्यमातून. कारण की ज्या प्रकारे संकेत यांच्या बॅटमधून हा पहिला षटकारणी संकेत यांनी एक संकेत देतोय की मी अजून खेळपट्टीवर आहे. आक्रमण हरेश केने करतोय. व्यक्तिगत हरेश केनेच्या बॅटमधून जर पाहिला 4 षटकार एका चौकारांनी. तो पण एक अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करताना पाहतोय आपण. आणि मच्छिंद्र पाटील सर विचार केला आपण माहीत आहे की प्रतिस्पर्धी संघामध्ये वंडर बॉय ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेटचा राजा फलंदाज कोणाला म्हटतोय तो संघात असताना त्या संघाच्या अगदी 70 किंवा 75 हा आकडा ठेवणं गरजेचं आहे. येस प्रश्नच नाही. ज्या पद्धतीने आपण तुम्ही जयेशविषयी बोलतात इज अ किंग ऑफ द भिवंडी असं म्हटलं 360 डिग्री ज्याला आपण म्हटलं तर ॲडम्स डेव्हिल्स असं त्याचा उल्लेख केला तर तो फलंदाज अपोजिट संघामध्ये. त्यामुळे 70-75 इट्स अ कॅपेबल स्कोर इज अ गेटेबल स्कोर आय थिंक. आणि जिथे या खेळपट्टी जर विजय केला आपण हा मी तर म्हणेन की 70 सुद्धा सेफ नाहीये. बरेच सामने खूप छान रंगतदार पाहिले आपण. एक सामना आठवतो या स्पर्धेतला अष्टविनायक ठाकोपाडा संघाने 82 धावा उभं केलं होतं तरी तो सामना टाय झाला आणि शेवटी मात्र चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तो सामना गमावला राजनुरी संघाला. दरम्यान पाहतोय आपण चेंडू इथं मात्र ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 44. 30 षटक मार्गस्थ आहे. प्रेषित मारा करतोय एक युवा चांगला गोलंदाज गावदी स्पोर्ट ओवली संघाच्या माध्यमातून. खूप काही अपेक्षा आहे. अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल गावदी स्पोर्ट ओवली संघाच्या गोलंदाजाला. एक चांगली मजबूत पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बाउंड्री. यावेळेस पाहता लेग ब्रेक चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर अनिश्चित चेंडू उचली घेणारा होता. हवेत वळण घेतोय चेंडू. अप्रतिम मारा. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण इथे मात्र लॉंग ऑनला एक शतक मिड विकेट कौ कॉर्नर बाउंड्री आणि बॅकवर्ड स्कोर एक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये त्या प्रकारे मारा करतोय गोलंदाज प्रेषित. छोटं सरण पूर्ण करताना
याच पाहता परत एक चेंडू हा पण इथं मात्र निश्चित पंच जावेद तरी सर लाईन चेक करताना उजव्या स्टिकच्या खूप बाहेरचा चेंडू पंचाची दुनिया समांतर निश्चित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 45 30 षटक. या षटकामध्ये मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण गावदिस्फोट ओलिया संघ ज्या प्रकारे प्रेषित हा गोलंदाज षटक हाताळतोय. पहिल्या 2 चेंडूचा विचार जर केला फक्त 2 धावा खर्च करतोय अशी गोलंदाजी अपेक्षा असेल ओली संघाच्या माध्यमातून. यास पात्र कट केले बॅकवर्ड डी पॉईंट रिजनकडे इनफिल्डच्या वरतून चेंडू बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर फरार होईल. सीमा पार हा चौका. या चौकाने धावसंख्येमध्ये वेग वाढतोय. धावसंख्या 49. संकेत याच्या बॅटमधून हा पहिला चौकार सज्ज होताना. या स्पर्धा परत एक चांगला चेंडू होता आणि जवळपास पाहतोय आपण फ्लॅटिट चेंडूचा मारा करतोय. आणि एक मी तर सांगेन की चांगली गोष्ट आहे. ओली संघाच्या माध्यमातून निमंत्रण देतोय की तू पुढे ये आणि या चेंडूला खेळून काढ. पण त्यामध्ये असफल होतोय फलंदाज. अप्रतिम गोलंदाजी प्रेषितच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू फ्लॅटेड. या स्पर्धा सफल झाला. फाईन फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र फरार होते बॅकवर्ड स्कोरलेक सिमरीच्या बाहेर 4 धावासाठी. तो या स्पर्धेतला 225वा चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि खूप छान अशी प्रत्येक चेंडूवर माहिती देताना गुणलेखक अल्पेजी गायकवाड. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर तब्बल 53. 30 षटक मार्गस्थ आहे. प्रेषित हा गोलंदाज मारा करतोय. या स्पर्धा संकेत परत सज्ज होताना दुसराच चौकार संकेतच्या बॅटमधून पाहायला मिळालं. या स्पर्धा सफल झालाय. चेंडू हवेत आहे. मिडअप आणि मिडॉनमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र शेवटी प्रतीक्षा संपली पहिल्या विकेटची ओली संघासाठी. पण धावांची भागीदारी. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग परफॉर्मन्स ऑल द बॅट्समन. आणि 320वा फलंदाज बाद होते. व्हॉट अ स्कोरिंग. फॅबलेस स्कोरिंग फ्रॉम अल्पेश गायकवाड. त्याचे कौतुक करा थोडं कमीच आहे. खरं स्कोरर म्हटलं तर कॉमेंटरीचा पाठीचा कणा असतो. ज्या पद्धतीनं माहिती ते देतात अचूकपणे आणि ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. खूप चांगला मी म्हणेन स्कोर इथे उभा केला. 53 धावांची भागीदारी इथे आपण ब्रेक होताना पाहायला मिळते. द फर्स्ट ब्रेक थ्रू विकेट. गुड स्टार्ट फ्रॉम द बॉलर्स नाव सुनील. आणि जिथं अल्पेश गायकवाड यांच्याबद्दल चर्चा तुम्ही केली सहमत आहे. खूप कमी कालावधीमध्ये एक मोठी झेप अल्पेजी गायकवाड यांनी घेतलेली आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 53. अंतिम षटकामध्ये किमान इथून मात्र 10 ते 15 धावा अजून जोडाव्या लागेल या धावपलकामध्ये. 60चा आकडा जर इथं मात्र समोर असला तर मानसिक दबाव ठेवण्यासाठी पुरेसा असेल. सुनील, एक गोष्टीचा मी निश्चित उल्लेख करू शकतो की प्रेक्षित हा गोलंदाज खूप चांगला ठरला. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या. 2 षटका अखेरीस आपण एकंदरीत 43 धावा पाहिल्या होत्या. आणि या षटकामध्ये फक्त 10 धावा आणि 1 गडी बाद. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण. कारण की 4 षटकामध्ये 10 धावा खर्च करणं म्हणजे एका चांगला षटक मानला जातोय. आणि जर पाहिलं आपण 15 किंवा 16ची सरासरी एक महागडा षटक म्हणून म्हटलं जातोय. पण इथे मात्र चांगलं खूप छान कमबॅक केलंय गोलंदाज प्रेषित यांनी. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज अजय. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन परत जयबजरंग गोडसे बी संघाचा संगणक आणि बॉय प्रेम केवणी दिवे संघाचा कर्णधार. चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हा शेवटचा षटक आहे या डावातला. अजय दूर त्या टोकाकडनं वेगवान एक युवा गोलंदाज ओली संघाच्या माध्यमातून अंतिम षटक हाताळताना आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. स्कोरलेक पंचाच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावेने पंकज आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 54. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे मात्र पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल. पण मी तर म्हणेन की
मच्छिंद्र पाटील सर आतापर्यंत एका चांगली धावसंख्या आहे. इथून मात्र अजून 10 7चा आकडा पुरेसा होईल मानसिक दबाव टाकण्यासाठी. 15ची सरासरी. बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट थर्ड फायनली सर्कलच्या आतमध्ये हे 30 यार्ड सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि बाकीचं विखुरलेलं मिड विकेट स्क्वेअर लेग वाईडीस लॉंग ऑन. सज्ज होताना गोलंदाज. याच पाहता इनसाइड स्ट्रोकचा फटका खेळायचं होतं. चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र काय घडलंय पाहायचंय. इशारा काय येईल प्रयत्न खूप छान होता. सूरज उभा होता झेल सोडतोय आणि तब्बल 6 धावा दान होते जय बजरंग गोडसे संघाला. मध्ये जेव्हा खूप जास्त धावपलकावर झाले आहेत या 6 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता जर पाहिली आपण 60. जबरदस्त शॉट इथं मात्र हरेशचे व्यक्तिगत जर पाहिले आपण आमचे गुणलेखक सांगतात की 38 या धावसंख्येवर फलंदाजी करताना 11 चेंडू 38. अजून एक चांगली खेळी साकारतात संघासाठी हरेश. याच पात्र कडक फटका भिरकावलाय चेंडूला आउट ऑफ पार्क. हरेश किनीच्या बॅट मधून अजून एक दमदार हा षटकार. की बीसी चॅम्पियन ट्रॉफीचं आतापर्यंत 6 फलंदाजांनी अर्धशतक पूर्ण केले. त्यामध्ये अजून एक स्वतःचं पहिलं आणि 7वं अर्धशतकी भर पडेल का इथं मात्र हरेश किनीच्या माध्यमातून 12 चेंडूमध्ये आमचे गुणलेखक सांगतात की तब्बल 44 या धावसंख्येवर नाबाद खेळपट्टीवर आहे. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण जय बजरंग गोडसे संघाच्या माध्यमातून. हरेश केणे पहिल्या चेंडूपासून तुटून पडला होता प्रत्येक चेंडूवर आणि अप्रतिम सुपर हिट फटकेबाजी पाहायला मिळते. तर दरम्यान निश्चित अजून एक महान समालोचक म्हणून ज्यांचं नाव आपण घेतोय कुणाल दाते सरांचं आगमन. वेलकम सुस्वागतम. सर्वप्रथम आपल्या बीसी चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये आयोजक पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या माध्यमातून या भिवंडी नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फक्त आणि फक्त या पाहतोय की आपण 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या डावातला आणि या धावपलकावर जर धावा पाहिल्या आपण तब्बल 66 44 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण हरेश केने याला. एक जबरदस्त आक्रमक मनसोक्तपणे फटकेबाजी कशी करावी हे दाखवतोय गोडसेचा हा सुपुत्र जिच्या माध्यमातून संघनायक आहे आणि संघनायकाने काय करावं हे दाखवून देतोय आपल्या संघाला. 12 चेंडू 44 या धावसंख्येवर खेळताना पाहतोय आपण हरेश केने याला. याच पात्र अजून एक फटका उडवण्याचा प्रयत्न पण फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि इथं मात्र एक चांगल्या खेळीची प्रतीक्षा संपली. फलंदाज बाद होतोय तो हरेश केने 44 या धावसंख्येवर. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर आणि या डावातले पाहतोय की फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जय बजरंग गोडसे बी संघाचा संघनायक आपण वेलकम स्वागत आहे. प्रतिस्पर्धी जो संघ आहे बॉय प्रेम केवणी दिव्य संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये या. सज्ज होताना गोलंदाज अजय राईट अमोर द विकेट. याच पात्र काय सुपर शॉट खेळल्या गेलं आणि इथं मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना पंकजच्या बॅटमधून धमाका सामना करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तब्बल जर पाहिली आपण धावसंख्या पाहतोय 72. एक जबरदस्त धावसंख्या उभी करताना गोडसे या संघ टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव. यावेळेस पाहता चांगला चेंडू आणि याचबरोबर पाहतोय आपण की पहिल्या डावाची समाप्ती होताना जय बजरंग गोडसे ये विपक्ष गावदेवी स्पोर्ट ओवली या दोन्ही संघादरम्यानची लढत आपण पाहिली. तर नाणेफेकीचा निर्णय घेऊन सर्वप्रथम पाहिले की आपण इथं मात्र धावपलकावर धावाचा डोंगर उभं केलंय.
72 आणि 73 धावाचं एक मोठं लक्ष उभं केलेलं आहे. तर टॉस बॉक्समध्ये जाऊया आपण. सर्वप्रथम जयबजरंग गोडसे या संघाचं कर्णधार स्वागत आहे आपलं आणि बॉय प्रेम केवणी दिवे दोन्ही संघाच्या कर्णधारला खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक करतील टेनिस क्रिकेटचे एक महागोलंदाज मनोज भोईर यांच्या शुभ असते. कोण मागणार? हेड अशी मागणी आहे. तर नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. मी विनंती करेन मनोज दादांना की आपण व्यासपीठावर जायचं आहे. वेलकम. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे जयबजरंग गोडसे बी एस संघाने. वेळ कमी आहे कारण की आपण मस्त लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. खूप खूप शुभेच्छा. तर दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तर नाणेफेक झालेली आहे. जयबजरंग गोडसे बी संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज आपण ऐकूया कुणाल दाते आणि मच्छिंद्र पाटील यांना. Thank you. Thank you, Sunil. A very good morning to all and present here. The beautiful atmosphere of cricket. This is a It is the sixth day of this tournament, and total 64 teams are participant in this tournament. The big tournament, the most local of you once again, Purushottam Enterprises आणि दिवा स्पोर्ट दिवा आयोजित स्पर्धा आपण पाहतोय BCN चॅम्पियन ट्रॉफी 2020. तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील मनपूर्वक स्वागत करतोय. आता ज्यांचं आगमन झालं आमचे कुणाल सर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम कुणाल. काल ते पुण्याला होते आणि पुण्यावरनं सरळ आज मात्र भिवंडी गाठताना बघू शकाल आपण. मॅन ऑफ द मॅचसाठी मानकोली चे आमचे प्रॉपरेटर केक फॅक्टरी अँड केक शॉपचे मालक सन्माननीय रुपेश प्रशांत आणि प्रतीक यांच्याकडनं मॅन ऑफ दी मॅचसाठी तुम्हाला एक वेगळी संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला बड्डे सेलिब्रेट ज्या पद्धतीने आपण करतोय तशा पद्धतीने सेलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला केक इथे देण्यात येईल. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. भिवंडी म्हटलं तर निश्चितच चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, खुन्नस क्रिकेट अशी नेहमीच ओळख असणारे क्रिकेट आजही तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यातील मात्र शंका नाही आहे. एकूण 64 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि 64 संघाच्या माध्यमातून 768 खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. गुड atmosphere for cricket. Very good morning to one and presenter. Now time is 9:45. You're watching the big tournament, BCA Champion Trophy 2020. This is the first match between Jai Bajrang Godse A versus Gaudev Ovli. And end of the first inning, 72 loss of the true wicket. And Gaudev Ovli, they have to chase 73 runs. तर बघायचं गावदेव ओवळे संघ नाणेफेकी हरल्यानंतर त्यांना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारावं लागलं आणि 73 धावांचं लक्ष. द मॅच स्टार्ट होते 4 षटकांचा सामना. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जाणता राजा खारबाब या संघाचा 118 धावांचा उच्चांक सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आहे. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. सकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वळतोय सामन्याकडं. आम्हाला जॉईन झालेत कुणाल सर, आमचे गुणलेखक सर्वांचे लडके अल्पेश गायकवाड, उत्तम स्कोरर, प्ले पंचांचा इशारा येतोय, प्ले स्टार्किंगला फलंदाज जयेश आणि त्याला साथ देईल तो फलंदाज सूरज म्हात्रे. गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय वेगवान असा गोलंदाज मयूर ब्रॉट इन टू द अटॅक. पहिला चेंडू इन द सर्कल, पहिला चेंडू क्रॅकिंग स्ट्रॉक. मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्र तुम्हाला पाहतोय. शॉर्ट डीप कव्हरला सर्कलच्या आतमध्ये. गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ क्रिकेट इज अ शोईंग इज स्टँडर्ड ऑफ क्रिकेट. आणि धावसंख्येला कोणताही आकार नाही आहे. डॉट डिलिव्हरी गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज उंच पुढाचा यंगस्टार गोलंदाज ज्याला संपडला तो मयूरला. मयूरच्या गोलंदाजीमध्ये मी म्हणेन जादुई गोलंदाजी आहे. त्याच्या हातामध्ये मी म्हणेन जादू आहे. मात्र तेवढाच चांगला फलंदाज त्याला फेस करायचा आहे तो म्हणजे जयेश. वेटरन प्लेअर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड इज अ मोस्ट फेमस फिल्डर प्लेअर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. व गुड फिल्डिंग. यावेळी मात्र एकदा पूर्ण केली 2 धाब्याचं मानस. तू मै फलंदाज बाद. कम्युनिकेशन गॅप बिटवीन द विकेट आणि पहिलाच धक्का दिला जातो 1 या धावसंख्येवरती. खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेन कारण सर्कलच्या रेस्ट्रिक्शनमध्ये आपण पाहिलं ज्यावेळी फलंदाजी केली जय बजरंग गोडसे संघ नाणेफेकी जिंकून अत्यंत धाडसीने पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा टोकल्या होत्या आणि त्यालाच प्रत्युत्तर देताना जयेशने 2 चेंडू फेस केलेत. मात्र जयेश फारशी धावसंख्या उभारू शकला नाहीये. याचं कारण खूप चांगली गोलंदाजीचा अटॅक तुम्हाला ट्रिमेंडस अटॅक पाहायला मिळतोय तो गोलंदाज युवा गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. बघूया आपण या स्पर्धेसाठी जावेद फरीद, कल्याण आशिष मोकाशी ठाणे, प्रसाद राज्याध्यक्ष मुलुंड, जयंत पाटील
ठाणे असे 4 पंच आम्हाला लाभलेत. आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड नवीन फलंदाज माहिती होती पाचारण करतोय. 1 डाऊन फलंदाज सूरज तळे यावेळी मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक हँडला येतोय. 19 धाबल करते बघू शकाल. एक बिन एक गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. थोडीशी नाजूक स्थिती पाहायला मिळते कारण सर्कलचं रेस्ट्रिक्शन बघू शकाल आपण. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक, शॉट थर्डमॅन, शॉट पॉईंट, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाला खूप मोठा वाव आहे मोठे फटके खेळण्यासाठी. मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला येतोय मयूरच्या माध्यमातून. स्ट्राईकला नवीन फलंदाज 1 डाऊन फलंदाज सज्ज होते. मयूर वन्स अगेन over the wicket, superb delivery, no chance for batsman. He has no answer to it. How to execute? Good bowling performance. 3 चोडी फेकलेत गोलंदाजानं. का कौतुक करू नये गोलंदाजाचं कारण सर्कलचं रेस्ट्रिक्शन आहे आणि 3 चोडीमध्ये फक्त एकच धाव दिली. माइंड ब्लोईंग गोलंदाजी मी म्हणेन मयूरच्या माध्यमातून. ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम मयूर. सर्कलमध्ये आपण नेहमी फलंदाजी दादागिरी पाहतोय. मग तिथे गोलंदाज दादागिरी करताना एक्झिक्यूट करायचा प्रयत्न जज करतोय. फलंदाज बाद इज ॲब्सोल्युटली गॉन. सेकंड विकेट डाऊन आणि पवार चेंडू खाली येतोय. दुसरा धक्का दिला जातोय फक्त 1 धावसंख्येवरती. फलंदाज बाद कॉट बिहाइंड. कव्हरला चेंडू मात्र खूप चांगला बघू शकाल आपण स्क्रीनच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून खूप चांगला जेल कव्हरला गॅदर केलाय आणि फलंदाज दुसरा धक्का दिलाय. येता क्षणी बाद झालाय. फलंदाज खाते खोलू शकला नाहीये आणि त्यामुळे फलंदाज बाद होते. 4 चेंडू अप्रतिमरित्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मयूरच्या माध्यमातून. आपण नेहमीच पाहत असतो सरकारच्या रेस्ट्रिक्शनमध्ये फलंदाज नेहमी हॅबी ठरत असतात. मग तिथे थोडंसं वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय कारण गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. कौतुकास्पद कामगिरी. मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम मयूर. ॲब्सोल्युटली सुपर परफॉर्मन्स फ्रॉम मयूर इन पॉवर सर्कल. Power circle is going on. The score moves up. Only 1 loss of the 2 wickets. It's a critical situation for the Gavdevi Ole. They are struggling for the runs. रिवर्सच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपेल. या स्ट्रॉंग अपेल. किती मोठं अपील होतं बघा. स्ट्रॉंग अपील फॉर लेग बिफोर बट द बॉल इज ट्रॅव्हलिंग टू आउटसाइड टॉप स्टंप अँड ॲब्सोल्युटली लॉट ऑफ प्रेशर ऑन द अंपायर आणि डॉट चेंडू. ओ व्हाट अ लाऊड अपेल. व्हाट अ कॉन्फिडन्स बेंड अपेल बट नॉट आउट. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे मी म्हणेन या मयूरचं कारण कोणाला जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा ठोकल्या होत्या विपक्ष संघाला फलंदाजी करताना आणि त्याच्या उत्तरात मात्र व्हाट अ बॉलिंग. एकच धाव. 73 धावांचं लक्ष गावदेवी ओवळे संघासमोर आणि ते चेस करताना फक्त एकच धाव. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम मयूर. व्हाट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. वन्स अगेन ऑन साईडला यावेळी स्क्वेअर ड्राईव्ह करतोय. स्क्वेअर द विकेट 1 बाउंड चेंडूला फील्ड केला जातोय. पंकज फार वेगाने चेंडूला बॅकअप देतोय आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 2 लॉस ओनली 2 रन्स. ओ व्हाट अ मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करतं तेवढं कमीच आहे कोणाला सर कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली गोलंदाजीच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक पहिल्या षटकाची सांगता होते 73 धावांचं लक्ष असताना फक्त एका षटकाच्या अखेरीस 2 धावा येतात आणि जिंकण्यासाठी 71 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आपण पाहतात BCI चॅम्पियन ट्रॉफी 2020 अप्रतिम आयोजन. अप्रतिम सुपर आयोजन. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे या स्पर्धेचं कारण गेली 6 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा 6वा दिवस. 64 संघ या स्पर्धेमध्ये 768 खेळू या स्पर्धेच्या माध्यमातून. बिग इव्हेंट. खरोखरच जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस आणि दिवा स्पोर्ट्स दिवा आयोजित स्पर्धा आपण पाहतोय आणि 6वा दिवस. इट इज अ 6th डे ऑफ दिस टुर्नामेंट. यू आर वॉचिंग द BCI चॅम्पियन ट्रॉफी 2020. मोस्ट वेलकम ऑफ यू वन्स अगेन. द ब्युटिफुल atmosphere of cricket. Birds are flying in the air. Cold wind is blowing now. It is a very cold atmosphere for cricket. Good morning all of you once again. Those are watching on the YouTube, you are so most welcome. I'm Mr. Machendra Patil along Kunal Dade sir. Thanks once again. Now back to cricket. एका षटकाचा खेळ वाजवी संपतो इथे आणि धावसंख्या धापालकावरती फक्त 71 धावांची गरज या मैदानावरती. देर इज अ कॉन्क्रीट विकेट. तुम्ही बघू शकाल या मैदानावरती हिस्टॉरिकल ग्राउंड असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कुणाल सर कारण ह्या मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा होत असतात त्यामुळे ऐतिहासिक मैदान म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये असे मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. खूप चांगली सुबक खेळपट्टी. प्रेमात पाडायची खेळपट्टी. खूप चांगला आउटफील्ड. क्विक आउटफील्ड. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज पंकज.
स्ट्राईक केला त्याला सज्ज होतोय राईट हँड फलंदाज जयेश. मॅन फ्रॉम भिवंडी यावेळी मात्र रूम देतोय स्वतःला जज करतोय फलंदाज बाद. येस यूज विकेट. थर्ड विकेट डाऊन. जज बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. Thank you. There was a lot of expectation from मी म्हणेन फलंदाज जयेश कडनं. मात्र जयेश बाद झालाय. स्वतःवरती थोडासा नाराज झालाय. मिस टायमिंग झालाय. शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न शतक तिथे लावला होता. फलंदाज बाद. बिग विकेट. ह्यूज विकेट फॉर जय बजरंग गोरसे संघाला मी म्हणेन. खूप चांगली गोड बातमी आहे संघासाठी. कारण 3 गडी आतापर्यंत बाद झाले. 4 षटकांचा सामना. 73 धावांची गरज असताना सामन्याला मात्र फाईट करावं लागते. आणि गावदेव ओवली नाव दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स फ्रॉम स्टार्ट टू एंड. दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स. बघायचं सामन्यामध्ये किती सुरसपणा निर्माण केला जातोय. 3 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. अत्यंत नाजूक स्थिती. दुसरे षटक मार्गस्थ असताना एकूण धावसंख्या 2 धावसंख्या. ओ व्हाट एक्झिक्युटिव्ह. प्रॉपर टायमिंग. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. दॅट्स अ ह्यूज 6. पहिला दणदणीत षटकार. ओ व्हाट एक्झिक्युटिव्ह. आणि हा षटकार आम्हाला माहिती देतात. Look at the action replay. Oh, what executive body balance was there. A beautiful shot from पवन. आणि 460 हा षटकार पूर्ण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. 5व्या नंबरचा फलंदाज थोडीशी आशा पल्लवित करताना पाहायला मिळतोय. षटकारानं खात्याची सुरुवात करतोय. स्टार्ट फ्रॉम 6 रन. ह्यूज अ हिट. आणि धावसंख्येला मात्र आता आकार येतोय 6 धावसंख्या. एकी अंकामध्ये धावसंख्या कन्वर्ट होते 8 या धावसंख्येवरती. चेंज ऑफ पेस. परिवर्तन. बॅकफुटला गेला. चेंडूला स्क्वेअर कट केलं. वेट अँड वॉच क्रिकेट दाखवलं. थोडीशी प्रतीक्षा केली चेंडूची रिलीज होण्यासाठी. आणि फक्त एकच धाव. गुड क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट आफ्टर 6 क्विक सिंगल. आणि धावसंख्येला आकार येतोय एकेरी अंकामध्ये 9 या धावसंख्येवरती. आपण पाहतात BCI चॅम्पियन ट्रॉफी 2020. मोस्ट कॉल ऑफ यू वन्स अगेन. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल अँड प्रेझेंट एअर. गुड बॉलिंग. गोलंदाज पंकज. वन्स अगेन. Oh, that's a huge hit. What a mind-blowing performance from batsman. That's a 6. एक्झिक्युटिंग ताकद बघा. बॉडीचं बॅलन्स बघा. हिटिंग बघा. टायमिंग बघा. प्रॉपर टायमिंग तुम्हाला भेटतं. जस्ट यूज ऑफ बॉलिंग पेस अँड ब्युटिफुल शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. टेरिपिक स्टार्ट फ्रॉम बॅट्समॅन वन्स अगेन. आणि दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या षटकारांना मात्र अशा पल्लवित होताना पाहायला मिळतात. आणि वेगाने धावसंख्या यावेळी मात्र सरकताना तुम्हाला पाहायला मिळते. द स्कोर मूव्ज अप ऑन 15. लॉस ऑफ द 3 विकेट्स. प्रोग्रेस द सेकंड ओव्हर. आता मात्र सामन्यामध्ये थोडीशी रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होतोय. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. स्ट्रगल करावं लागत होतं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नंतर मात्र खूप चांगली स्थिती निर्माण केली मैदानावरती. 73 धावांचं लक्ष असताना गुड फाईट तुम्हाला पाहायला मिळते या सकाळच्या सत्रामध्ये. BCI चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा पहिला सामना आपण पाहतोय या 2 संघाच्या माध्यमातून. बिग फाईट बिटवीन द जय बजरंग गोरसे वर्सेस गावदेव ओवले. ओवली संघामध्ये चेस करताना यावेळी मात्र बीट करतोय फलंदाजाला. चेंडू मागे येतोय. विकेट किपर चेंडूला गॅदर करू शकला नाहीये. शॉट थर्ड मॅन शॉट फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. कव्हर करेपर्यंत एक लेग बायचा इशारा येतो पंचाकडनं. एक धावसंख्येने संघाला आकार दिला जातोय. एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लिमिटेड ओव्हर. त्यामुळे धावसंख्येसाठी संघर्ष करताना एका धावेच्या बरोबरी धावसंख्या पुढे सरकते. ती 16 या धावसंख्येवरती. The score moves up to 16. Loss of the 3 wickets. Progress in the second over. They are chasing the target of 73 runs. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एज लागते. चेंडू मागे निघून येतोय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देतोय. कव्हर करेपर्यंत सिंगल. मागची धाव आपण पाहिली लेग बाईकच्या माध्यमातून. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. आणि या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा. आणि या षटकामध्ये जल्पेश आम्हाला सांगतील एकूण धावा धापड करते आल्यात त्या 17. म्हणजे या षटकामध्ये आल्यात त्या एकूण 15 धावा.
जर आपण विपक्ष संघाचा विचार केला तर विपक्ष संघानं 2 षटकामध्ये जय बजरंग गोरसे संघाने 43 धाबा टोकल्या होत्या कुणाल सर. त्याच्या अगेन्स्टमध्ये प्रत्युत्तर देताना कुठेतरी थोडासा संघ बॅकफुटला येतो की काय असं मात्र पाहायला मिळतं, कारण ओपनरनं खूप चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला नाहीये, त्यामुळे संघर्ष करावा लागतोय मागण्या येणाऱ्या फलंदाजांना. त्यामुळे ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 17-73 धावांची गरज असताना 12 चेंडू आणि 56 धावांची गरज. बघायचं या स्पर्धेमध्ये जाणता राजा खारबाव संघाने 118 धावांचा उच्चांक सुद्धा नोंदवलाय. या विकेटवरती कॉन्क्रीट विकेट आहे. लवली atmosphere for cricket. Birds are flying in the air. Cold wind is blowing now. Now time is 10 o'clock. You're watching BCA Champion Trophy 2020. Beautiful atmosphere for cricket. Once again 12 चेंडू आणि 56 धावांची गरज. बघितले सामना कसा रंगतो या मैदानावरती. येणारे षटक खूप काही सांगून जाणारे बरेचसे उत्तर प्रेक्षकांना मिळतील या येणाऱ्या षटकामध्ये. कारण सामना आता शेवटच्या टप्प्यात येतोय. 12 चेंडू आणि 56 धावांची गरज. तिसरा गोलंदाज सज्ज होतोय. पवन स्ट्रायकला फलंदाज. पवन टू पवन. ओ वॉट अ कॉन्टॅक्ट्स. आणि सकाळच्या वातावरणामध्ये पवन टू पवन फाईट पाहायला मिळते. 12 चेंडू 56 धावा. स्ट्राईक रन रेट आस्किंग रन रेटचं आपण पाहिलं तर आता फार मोठं आस्किंग रेट तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न बॉडी बॅलन्स मध्ये ठेवू शकला नाही, एक्झिक्यूट करू शकला नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचामत इशा करता इट इज अ लेग बाईट्स. किती संघर्ष करावा लागलाय, किती बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळतो. बॅलन्स बॉलिंग अटॅक पाहायला मिळतो तुम्हाला यावेळी जय बजरंग गोरसे संघाच्या माध्यमातून. आणि त्याला फेस करताना गावदे ओवळे संघ मोठ्या फटक्यांच्या अपेक्षित पाहायला मिळतोय. मात्र ती संधी त्यांना उपलब्ध करून दिली जात नाहीये. 11 चेंडू आणि गरज येते आता मात्र 55 धावांची. 11 चेंडू 55 धावा. प्रत्येक चेंडू मागे मात्र 5 धावांची गरज. इट इज अ स्टिप टार्गेट नाव ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. पंचाचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग. एकदा पुन्हा केली 2 धाब्याचा प्रयत्न. थोडासा बॅकअप उशिरा मिळतोय. फार वेगाने त्या चेंडूवरती आला होता. ज्या वेगानं तो आला होता त्या वेगाने पिकअप करू शकला नाही एका ॲक्शनमध्ये. आणि पंच इशारा करतात नो बॉल. ओव्हर यावेळी मात्र तुम्हाला फ्री हिट मिळेल. आणि पंचाने इशारा दिला 2+1 3 धाबा मिळतील या चेंडूवरती. त्यामुळे समीकरण बदलते, वेळ बदलते, काळ बदलतोय. 11 चेंडू आणि गरज येते मात्र 52 धाबांची. 11 चेंडू 52 धाबा. सामना अजूनही टफ आहे. सामना अजूनही चुरस निर्माण केली जाऊ शकते. येणारं षटक खूप काही सांगणार आहे. येणाऱ्या 5 चेंडू या षटकातील खूप काही तुम्हाला प्रश्न उत्तर मिळतील या येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. बाकीचे पवन कशा रीतीनं हे षटक हाताळतोय, स्वतःला कशा पद्धतीने बॅलन्स करतोय ओव्हर द विकेट. ब्लॉक हॉल ऑन साइडला डाऊन द ग्राउंड विथ कार्पेट. गुड फिल्डिंग ऑन लॉंग ऑन. गुड कॅरी आणि खूप चांगलं क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा बघा किती उंचावताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं क्रिकेट आपण पाहतो या मैदानावरती, किती स्पिरिट आहे बघा खेळूंचा या मैदानावरती. बीसीए चॅम्पियन ट्रॉफी जिंकायचं स्वप्न मनाशी उलगून बाळगणारे खेळू. आणि येणारे चेंडू 10 चेंडू 51 धावांची गरज. 10 चेंडू आणि 51 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. पवन वन्स अगेन शॉर्ट पिच चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका. क्षेत्रक्षेत्र जज करतोय. चाबाक्याच्या बाहेर चेंडू ब्रश होते त्याच्या हाताला. दॅट्स अ ह्यूज अ 6. सॉरी मॅक्झिमम षटकार, कारण मी ह्यूज षटकार म्हटलं होतं. मॅक्झिमम षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि येणारे चेंडू आता मात्र राहिलेत ते 9 आणि गरज आहे ती अजूनही तब्बल 45 धावांची गरज. एक षटकार मारलाय फलंदाजाला तर लगेच पवनला काहीतरी कानमंत्र दिला जातोय. कुठे एक्झॅक्टली चुकलंय, कुठे रिलीज करायचे चेंडू खूप समजावून या पवनला इथे तैनात करण्यात आले. त्यामुळे थोडीशी संघनायकांकडनं त्याला यावेळी गायडन्स केलं जातंय. 9 चेंडू 45 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा शफल होतोय. चेंडू हवेमध्ये संचार करून जज करतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर आउट ऑफ पार. दॅट्स अ ह्यूज अ 6. पवन खूप चांगली फलंदाजी करतोय. पवनला फेस करतोय. पवन 8 चेंडू 39 धावा. माझा तुझ्यावर भरोसा आहे. बघायचंय पवनवरती भरोसा फलंदाजी करताय की गोलंदाजांचा भरोसा पवनवरती आहे. दोन्ही पवन तुम्हाला पाहायला मिळतात. येणारे 8 चेंडू 39 धावांची गरज. खूप चांगली फलंदाजी पवनच्या माध्यमातून. 2 षटकार दाखवले बॅक टू बॅक. जबरदस्त टेरिफिक स्टार्ट फ्रॉम पवन. थोडासा उशीर का होईना मात्र पवननं सुरुवात केली. ॲज फार ॲज आय नो इज अ व्हेरी
वेंटरन प्लेअर इन द टेस्ट क्रिकेट वर्ल्ड. बघायचंय पवन इज ऑन द फायर. 8 चेंडू आणि 39 धावांची गरज. 8 चेंडू 39 धावा. फुल टॉस चेंडू नो बॉलचा इशारा पंचाकडनं. यावेळी मात्र फ्री हिट अजून एक तुम्हाला मिळेल आणि ह्या चेंडूवरती 2 धावा अंकित होतील. थोडासा नाराज झाला स्वतःवरती फलंदाज ज्यावेळी मिस झाला बघा. ही गॉट अनॉइड ऑन हिमसेल्फ आणि 50वा चेंडू नो बॉलचा. ओ व्हॉट अ रेकॉर्ड अल्पेश. खूप कौतुक करेन मी तुझं. विसरणार नाही कौतुक करायला. आणि येणारी चेंडू आता मात्र 8 आणि 37 धावांची गरज. सामना थोडासा लांबवला जातोय. 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. जबरदस्त सामना बघायचा आहे. या शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष केला जातोय. यू आर द वॉचिंग द बिग फाईट बिटवीन द जय बजरंग गोरसे ए वर्सेस गावदेव ओवले. आणि गावदेव ओवले इज चेसिंग द टार्गेट ऑफ 73. नाव रिमेनिंग जस्ट 8 डिलिव्हरीज. रिक्वायर्ड रन फ्रॉम 37 रन्स फ्रॉम 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू आणि गरज येते अजूनही 37 धावांची. सामना खूप क्लोज आहे. सामन्यामध्ये अजूनही तुम्हाला फार मोठे फेरबदल पाहायला मिळतात कारण सामना दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही बॅलन्स पाहायला मिळतोय. मी मगाशी सांगितलं होतं की या स्पर्धेमध्ये 4 षटकामध्ये जाणता राजा खारगाव संघाचे 118चा उच्चांक आहे स्पर्धेमध्ये. त्यामुळे विकेट स्पोर्टिंग नाहीये तर फलंदाजांना साजेशी विकेट तुम्हाला पाहायला मिळते. कॉन्क्रीट विकेट. देर इज अ कॉन्क्रीट विकेट. 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. फ्रीडचा चेंडू बघायचं कसं कॅपेटिस करतो. स्ट्रायकरला फलंदाज मोनिसचा चेंडू फ्रेड कॅपिटल्स करू शकला नाहीये. 1 धाव निश्चित मिळेल. 1 धावेने संघाला फारसा फरक पडणार नाही मी म्हणेन विपक्ष संघाला कारण समीकरण बदलते वेळ बदलते काळ बदलतोय. 7 चेंडू आणि गरज येते 36 धावांची. 7 चेंडू 36. इज इट पॉसिबल कोणाल सर ऑन द पेपर कारण 6 षटकार मारले तर 36 धावा बनवू शकतील. बट इट इज नॉट easy for the batsman because the bowling attack is very balancing bowling attack into the attack from पवन. खूप चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 36 धावा. इज इट पॉसिबल ऑन द पेपर. बघायचं शेवटच्या क्षणामध्ये सामना कसा रंगतोय किती चुरस निर्माण होते या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत. 7 चेंडू 36 धावा. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. स्ट्रायकरला पवन ज्यानं स्वप्न दाखवलेत या मैदानावरती खूप चांगली फलंदाजी. इज ऑन द फायर. शेवटचा चेंडू गट डिलिव्हरी. सुपर क्विक डिलिव्हरी. किती क्विक डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते आणि षटक समाप्त होते. येणारे चेंडू 6 आणि 36 धावांची गरज. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. बॅकफूट लावून बॉडी बॅलन्स मात्र ठेवू शकला नाहीये. ओ व्हॉट अ क्लॅरिटी ऑफ जीटीसी. खूप चांगली क्लॅरिटी. जलपेश आणि त्याची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण जगामध्ये तुम्ही बघू शका युट्यूबच्या माध्यमातून. वेल गुड जॉब जेंटलमॅन. कीप इट अप. आणि 6 चेंडू 36 धावा. आपण पाहतो ती स्पर्धा पुरुषोत्तम एंटरप्राइजेस आणि दिवा स्पोर्ट दिवा आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. 7 दिवसाचा क्रिकेटचा महासंग्राम आज मात्र 6व्या दिवसामध्ये पोहोचतोय. उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस. हू इज गोइंग टू बी चॅम्पियन यू विल गेट आन्सर टुमॉरो. 60 टीम्स हॅव पार्टिसिपेटेड इन दिस टुर्नामेंट द बिग टुर्नामेंट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड फ्रॉम भिवंडी BCI चॅम्पियन ट्रॉफी 2020. मोस्ट वेलकम ऑफ यू वन्स अगेन. व्हेरी गुड मॉर्निंग टू प्रेझेंटर. 6 चेंडू आणि 36 धावा. गुड फाईट. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय या सकाळच्या सत्रामध्ये. सामना थोडासा आपल्याला पिकअप करायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असणार आहे. वी हॅव एव्हरीथिंग बट नॉट टाइम. यू शुड गो विथ अलॉंग द टाइम. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय अमोल. स्ट्रायकरला फलंदाज त्याला सामोरं जाईल तो मोनिश. 6 चेंडू 36 धावा. खूप अपेक्षा होत्या. लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम दिस मॅच फॉर ऑडियन्स फॉर crowd, cheering crowd, the beautiful atmosphere of cricket. You are watching the BCN Trophy 2020. Most welcome once again. 7 चेंडू 36 धावांची गरज. खूप चांगलं वातावरण क्रिकेटसाठी. सकाळच्या सत्रात रंगलेला सामना. 73 धावा चेस करायचे आहेत. 6 चेंडू 36 धावा. मोनिसचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज यावेळी मात्र डायरेक्ट हिट दिलाय. पंचाकडनं बोट वरती करण्यात आले आणि फलंदाज पवन बॅक टू द पॅबिलन. पवन 8 चेंडूमध्ये 21 धावांची खूप चांगली फलंदाजी केली. वादळी फलंदाजी मी म्हणेन. पवनच्या माध्यमातून खूप चांगला प्रयत्न केला मात्र तो 5व्या स्थानावरती आला आणि त्यामुळे फारशी कामगिरी मात्र शेवटपर्यंत करू शकला नाहीये. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 36 धावांची गरज. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. द मॅच सेव्ह ओनली गॉडली मिरॅकल. कारण सामना आता फक्त दैविक चमत्कार वाचू शकतो कोणाला सर. कारण 5 चेंडूमध्ये 36 धावा. इज इट नॉट पॉसिबल इन द क्रिकेट? इज इट नॉट पॉसिबल ऑन द पेपर? द मॅच सेव्ह ओनली गॉडली मिरॅकल. 5 चेंडू 36 धावा.
असं वाटलं होतं की सामना खूप चांगला पाहायला मिळेल, कारण दोन नामांकित संघ एकमेकांसमोर येतात, दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर येतात, तेव्हा क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा लेवल तुम्हाला पाहायला मिळतो. मात्र आज तशी परिस्थिती पाहायला मिळाली नाहीये. याचं कारण आहे कारण पहिल्या P1 मध्ये फक्त 2च धावा आल्यात आणि हेच कारण ठरलं. स्टार्ट चांगला मिळाला नाही या संघाला आणि त्यामुळे हा संघ शेवटपर्यंत संघर्ष करत राहिलाय धावांसाठी. स्टार्ट टू एंड ओनली स्ट्रगल फॉर द रन्स. 5 चेंडू आणि गरज येते मात्र 36 धावांची. खूप चांगला सामना. बॅकफुटला येऊन मात्र स्क्वेअर कट थोडासा उशीर होते. आउटफील्ड क्विक आहे, चेंडू मात्र निघून जातो. 2 बाउन्स सीमा पलीकडे डीप कव्हर मधनं 4 धावांसाठी थोडासा उशीर होते मी म्हणेन या चौकारांना. चार चेंडूंनी 32 धावा. खूप चांगला ड्रेस कोड बघू शकाल. एंट्री कशी केली जाते बघा खेळूंची. खूप चांगलं सौंदर्य क्रिकेटचं तुम्हाला पाहायला मिळतंय. गोडसे बी संघ एंटर करतोय. केवने दिवा आणि गोडसे बी संघ बघा एंटर करताना खूप चांगली रॉयल एंट्री मी म्हणेन त्यांची या मैदानावरती. सुपर एंट्री. खूप चांगलं वाटतंय कोणाला सर जेव्हा अशा एंट्री करतात खेळू तेव्हा असं वाटतं की क्रिकेटचा दर्जा खूप उंचावला आहे आणि आपल्याला कुठेतरी भास होतं की आपण इंटरनॅशनल मॅचेसमध्ये कॉमेंट्री करतो की काय, असं जणू काही भास होतंय. सुपर टुर्नामेंट, सुपर ऑर्गनायझर BCN चॅम्पियन ट्रॉफी 2020. It is a 6 days of tournament. 64 team has participated in this tournament. Total 76 player. Who is going to be champion? You will get answer tomorrow. Now back to cricket. सामना थोडासा कमी यावेळी पाहायला मिळतो एका बाजूनं आणि वाईटचा इशारा पंचाकडनं. धावसंख्येला 1 नाकार वाढेल आणि किती धावाने संघ या स्पर्धेमध्ये मात्र संघर्ष करेल यासाठी हा सामना आपण पाहतोय. इट इज अ फॉर्मॅट इज ओनली. येणारे चेंडू राहिले ते आता 3 आणि 29 धावांची गरज. 3 चेंडू 29 धावा. राऊंड विकेट. ऑन साईडला चेंडू यावेळी मात्र खेळून काढायचे ते डीप कव्हरमधनं येतोय. सॉरी डीप मिड विकेटमध्ये येतोय. एकच धाव. सिंगल डबलचं कॉर्डिनेशन याच्यामध्ये काही होणार नाही आहे कारण समीकरणामध्ये 2 चेंडू आणि 28 धावांची गरज. आज आम्हाला कुणाल सर जॉईन झाले आहेत कतार नंतर. 1 वर्ष मी गॅप घेतला मित्रांनो कारण मी PhD करतोय. त्यानंतर बऱ्याच दिवसांतर कुणाल सर आम्हाला जॉईन झालेत. मोस्ट वेलकम कुणाल सर. काल ते पुण्याला होते, आज आम्हाला जॉईन झालेत भिवंडीमध्ये. मोस्ट वेलकम. यो लवली स्ट्रोक. एन्जॉय करतो फलंदाजीला. मात्र हे षटकार आता मात्र उपयुक्त नाही आहे या षटकारांची कारण टाइम इज मनी असं म्हटलं जाते आणि दॅट्स अ 6. एक चेंडू बघा एक्झिक्युटिंग लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. क्वालिटी अँड क्वालिटी पिक्चरसाठी गणली जाणारी GTC संपूर्ण टीम आणि एक चेंडू गरज आहे ती 22 धावांची गरज. गावदे ओवळी संघ कुठेतरी मागे पडला मी म्हणेन कारण सुरुवात मी मगाशीच म्हटलं होतं सुरुवात चांगली मिळाली नाही या संघाला आणि हेच कारण की हा संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. खूप चांगला संघ आहे. जयेशचा संघ आहे जी ओळख आहे भिवंडी क्रिकेट टेनिसची मी म्हणेन. त्या जयेशच्या संघाकडनं खूप अपेक्षा होत्या. जयेशकडनं सुद्धा एक्सपेक्टेशन होत्या मात्र तो फारसा खेळ करू शकला नाहीये. पॉईंटला झेल दिला त्यानं आणि एक चेंडू आणि गरज ती 22 धावांची. इट इज ओनली फॉर्मॅलिटीज. नॉट इंटरेस्टिंग मॅच नाव. ओ आणि सामना 22 धावाने जिंकलाय. अभिनंदन. जय बजरंग गोरसे. हे संघ नाणेफेकी जिंकून धाडसी निर्णय आणि निर्णय का घेतला याचं उत्तरही दिलंय. गुड परफॉर्मन्स बोथ द टीम. गुड फाईट बोथ द टीम.